लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरात काल 26 तारखेला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी शहरातील वातावरण भक्तिमय झालेलं होतं। कृष्ण मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव रात्री 12 वाजता मोठा थाटामाटात साजरा झाला। श्रीकृष्णाचा अभिषेक, आरती आणि भजन कीर्तनांनी मंदिर परिसर दुमदुमून गेलेला होता। नाशिक शहरातील सर्वच प्रमुख कृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आलेली होती। महाआरतीसह महाप्रसादाचे वाटप देखील सर्वच मंदिरांमध्ये पार पडले। मंदिराच्या सजावटीसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली होती, त्यामुळे मंदिराचे वातावरण अधिकच खुललेले होते। केवडीबन येथील स्वामीनारायण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते। रात्री 8:30 ते 10 या वेळेत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले। त्याचबरोबर पंचवटी, रामकुंड परिसरात असलेल्या कृष्ण मंदिरात देखील विविध कार्यक्रम संपन्न झाले। पाथर्डी येथील स्वामी अय्यप्पा मंदिरात बाळकृष्णांनी गोपींचे स्थिर देखावे सादर केले। भजन कीर्तनांसह महाशोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली। मंदिरात कृष्णनृत्य, दहीहंडी, गीताश्लोक आदी कार्यक्रम सादर करण्यात आले। इंदिरानगर येथील गोपाळकृष्ण मंदिरात सोमवारी अचला वाघ यांचे कीर्तन पार पडले। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवलेली होती। तर कापड बाजार येथील मुरलीधर मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पंचसूक्त पवमान अभिषेक करण्यात आला। सायंकाळी 6 वाजता भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला। भाविकांनी उपस्थित लावत भजन संध्येत रममाण झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।